नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय बऱ्याचदा स्किन केअर रूटीन आपण फॉलो करतो, केसांचीही काळजी आपण घेतो, परंतु आता एक समस्या खूप कॉमन झाली आहे आणि ती म्हणजे ते म्हणजे केस पांढरे होणे किंवा केस खूप विरळ होणे किंवा केसांची जी क्वालिटी आहे ती आपली खूप चेंज होते. आता यासाठी काही करू शकतो का, असं जेव्हा आपल्याला विचारलं जातं किंवा आपल्याला कोणी म्हणतं की अगं तुझे केस पातळ झाले आहे किंवा तुझे केस पांढरे झाले आहे, आपल्याला खूप वाईट वाटतं आहे. कारण की केस ही प्रत्येकाची सौंदर्यातली एक महत्त्वाचा पार्ट आहे. कारण केसांवर सौंदर्य खूप अवलंबून असतं. केस छान तर तुमचा चेहरा छान, तुम्ही छान दिसता, तुम्ही कॉन्फिडन्सली फील करता. आता केसांची काळजी कशी घ्यायची किंवा केस नॅचरली तुम्ही कोणती गोष्ट वापरून काळेशार म्हणण्यापेक्षा तुम्ही ते निरोगी ठेवून थोडं पूर्वरात छान कलर आणू शकता का? तर हो, मी जे तुम्हाला आज सांगते आहे ते वापरल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पण ते काय आहे आणि त्यामध्ये आपण काय वापरलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. जो एक लिक्विड प्रमाणात जे लिक्विड आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करते, ज्याने तुम्हाला, मी नॅचरल देता असं म्हणणार नाही की तुमचे केस पूर्ण काळे होतील, नाही, कारण की हे डाय नाही आहे, ही मेहंदी नाही आहे. हे असं एक लिक्विड आहे ज्याने तुमचे केस स्ट्रॉंग होईल. तुमची केस हळूवार तुम्हाला ना जो पांढरा होण्याची पर्सेंटेज जास्त होतं ते कमी होईल आणि मग हळूहळू तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण जर हे तुम्ही सातत्याने केलं तर तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे, याची मला पूर्ण शाश्वती आहे. त्यामुळे प्लीज जर तुम्ही काही करत असाल ना तर मी जे तुम्हाला आज सांगते ते नक्की फॉलो करा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्हाला ॲक्च्युली करायचं काय आहे, तुम्ही कढईमध्ये जेव्हा पाणी ठेवायचं आहे, तुम्हाला जितकं लिक्विड बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी ठेवू शकता, पण थोडं जास्त ठेवा कारण की हे पाणी आपल्याला उकळायचं आहे. आता त्याच्यामध्ये 2 चम्मच मेथी दाणे टाकायचे, 1 चम्मच जवस टाकायचा आहे आणि 15 ते 20 कढीपत्ता टाकायचा आहे आणि 1 चम्मच चहापत्ती टाकायची आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते, 1 चम्मच मेथी दाणे टाकायचे, 1 चम्मच तुम्हाला 2 किंवा 1 चम्मचमध्ये हे प्रमाण तुम्ही ठेवू शकता. 1 चम्मच मेथी दाणे, 1 चम्मच तुम्हाला चायपत्ती टाकायची आहे, 1 चम्मच तुम्हाला जवस टाकायचे आणि 15 ते 20 तुम्हाला कडुलिंबाची पाने टाकायची, 15 ते 20 तुम्हाला कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. आता हे जे पेय आहे हे सगळी इन्ग्रेडियंट तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकायचे आणि हे त्याला तुम्हाला पूर्ण एक फेस येईपर्यंत उकळत ठेवायचं आहे आणि इतकं तुम्हाला उकळायचं की त्याचा पूर्ण अर्क उतरलेला हवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते त्या प्रमाणात उकळत ठेवायचं जेव्हा हे पाणी थोडं घट्ट होईल. हे पाणी घट्ट होतं कारण की यामध्ये आपण जवस टाकलेला आहे. जवस इतकं छान आहे केसांसाठी, स्किनसाठी. मला तुम्हाला ऐकलं असेल की सगळेजण ते जवसाचा एक पेय मास्क बनवत होते आणि ते केसांना लावत होते, ज्याने केस खूप सॉफ्ट बनत होते. त्याच्यासाठी खूप छान आहे. इवन कढीपत्ता इवन जे आपलं कढीपत्ता आहे इतकं आयुर्वेदिक आहे, इतकं औषधी आहे, ज्याने तुमचे केस निरोगी राहतात. इवन तुमचं स्काल्पसुद्धा निरोगी राहतं. त्याच्यानंतर मेथी दाणे तर हे अतिउत्तम असा इन्ग्रेडियंट आहे ज्याने केस काळे होण्यास, निरोगी राहण्यास, स्ट्रॉंग राहण्यास खूप मदत करतं. आणि त्याच्यानंतर आपण वापरलेलं आहे जवसने ॲक्च्युलीमध्ये आपल्याला इतकं छान फायदा होतो, जे आता आपल्याला माहीत झालं की जवस इतकं सुंदर आहे, इतकं स्ट्रॉंगली आपल्याला केसांमध्ये किंवा इंटरनल आपण खाल्ल्यानंतरही आपल्याला खूप फायदे होतात आणि चेहऱ्यालासुद्धा. हे चारही इन्ग्रेडियंट तुम्हाला छान उकळून घ्यायचे आहे. त्याला इतकं उकळायचं आहे की त्याचं एक घट्ट पेय झालं पाहिजे. त्यानंतर ते गॅस तुम्ही बंद करा, त्याला पूर्ण त्या पाण्याला शांत होऊ द्या, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क आपलं त्या पाण्यामध्ये उतरू द्या. तेव्हा जेव्हा ते थंड होईल तेव्हा तुम्ही कोणत्याही तुमच्या एक नॉर्मल बॉटलमध्ये त्याला भरू शकता किंवा साधारण भांड्यामध्ये ठेवलं तरी चालेल. आता हे तुम्ही स्टोअर करू शकता. आता तुम्हाला याला लावायचं कसं आहे, तर साधारण तुम्हाला तुम्हाला हे लावायचं आहे, पण याची मात्रा तुम्हाला जास्त ठेवायची आहे. म्हणजे जर तुम्ही दुपारी लावलं असेल तर हार्डली 1-2 तास मी म्हणेल तुम्हाला याला ठेवायचं आहे. कारण की हे असा इन्ग्रेडियंट आहे, अगदी नॅचरल आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अगदी जर आपण नॅचरल गोष्टी वापरत असेल तर त्याचा इफेक्ट व्हायला मदत खूप वेळ लागतो, पण तो जेव्हा होतो तो इतका सुंदर असतो, त्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकते. त्यामुळे 1-2 तास तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर वॉश करायचं आहे.
याच्यातला एकही इन्ग्रेडियंट तुमचे केस खूप असे ऑइली करेल नाही. त्यामुळे सातत्याने तुम्ही 7 दिवससुद्धा हा उपयोग करू शकता. तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे. जर तुमच्याकडून सातत्याने नसेल होत तर मग मी सजेस्ट करेल की आठवड्यातून 2 वेळा जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा हा पेय लावा. त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. याने तुमचे केस स्ट्रॉंग बनेल, सिल्की बनेल. जी केस गळण्याची प्रमाण होतं ते कमी होईल. केस पांढरे होण्याचं जे प्रमाण होतं ते कमी होईल आणि हळूहळू सातत्य वाढवल्याने तुम्हाला कोणत्याच समस्या जाणवणार नाही. तर आता मी तुम्हाला हा जो लिक्विड सांगितला आहे ज्याने तुमचे केस अगदी निरोगी छान राहणार आहे. तर आय होप तुम्हाला हा आवडला असेल आणि तुम्ही हे नक्की करणार असं सुद्धा मला गॅरंटी आहे. आणि जर तुम्हाला काही याच्यातला समस्या आल्या असेल, काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईन किंवा तुम्हाला आणखी जर काही समस्या असेल ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आणखी काही समस्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.